हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज मी इथं स्लिंग बॅग 4 पॉकेटवाली कशी शिवायची ते शेअर करणार आहे. खूप जणांनी सुद्धा मला मेसेज केला की ॲडजस्टेबल बेल्टवाले स्लिंग बॅगची कटिंग स्टिचिंग दाखवा, तर त्याच्यावरती आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे. सो म्हटलं, पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा आणि हो, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी एक रेक्टँगल पीस घेतलेला आहे. त्याचं माप आहे 16 इंच बाय 18 इंच. असं हे आपलं रेक्टँगल पीस आपण इथं कट करून घेणार आहोत. त्याला मी रबर शीट आणि अस्तर सोबत क्विल्ट करून घेतलंय. आणि त्यानंतर आपण जे 16 इंचाची आपली जी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला याला फोल्ड करायचे, डबल फोल्ड. आणि त्यानंतर आपल्याला त्याचा मिडल काढून घ्यायचा आहे. आणि मिडल काढल्यानंतर आपल्याला ते जे आपलं मेन पीस आहे तो मिडलमधनं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 2 रेक्टँगल पीस इथं मिळणार आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपले 2 मिडलचे पीस आहेत ते आपले आधीच क्विल्टिंग करून झालेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथे जे आपलं एक त्यातलं पीस ठेवायचा आणि दुसरा जो पीस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याची आपल्याला इथं 3 पीस करायचे. तर बघा, हे जे आपलं पीस आहे ते टोटल 18 इंचाचा पीस आहे. सो यातनं आपल्याला तीन पीस करायचे म्हटल्यावर 6-6 इंचाचा आपल्याला इथे एक पीस कट करावा लागणार आहे. तर इथं मी 6-6 इंचांवरती मार्किंग करून घेते. आणि त्यानंतर आपण या मार्किंगवरती कट करून घेणार आहोत. आता हे कट झाल्यानंतर आपल्याला इथं 2 ब्लॅक चेन घ्यायच्या आहेत त्याच मापाच्या. आणि इथं आपल्याला पहिला जो पीस आपण कट केला होता तो घ्यायचा, त्याच्यावरती चेन उलटी ठेवायची, तो तिथं स्टिच करून घ्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची. आणि असंच आपल्याला जी चेन आहे ती आपल्या तिन्ही पीसवर सुद्धा असंच सेम रिपीट करून घ्यायचंय. आणि तिन्ही पीस आपले एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. तर बघा, इथं मी अशी चेन जॉईन करून घेतली. त्यानंतर याच्यावरती व्यवस्थितपणे दाब शिलाई देऊन घेते. आणि दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला जो दुसरा नंबरचा पीस होता तो पण या चेनवरती इथं आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे. आणि त्याला सुद्धा आपल्याला इथं दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, इथं मी अशी प्रकारे हा पीस पण जॉईन करून घेतला. त्यानंतर आपल्याला जी दुसरी चेन होती ते सुद्धा आपल्याला त्या दुसऱ्या आपल्या पीसवरती जॉईन करून घ्यायचे. आणि ती सेम प्रोसेस आपल्याला तिसऱ्या पीस सोबत सुद्धा करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले 3ही पीस इथं जॉईन करून आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर जी कडेला एक्स्ट्राची चेन उरली होती ती आपण इथं कट करून घेऊयात. आणि त्यानंतर आपल्याला याचे 2 पीस कट करून घ्यायचे. पण ते कट करण्याआधी आपल्याला इथं रनर अटॅच करून घ्यायचे. तर बघा, इथं मी चेनमध्ये 2 रनर इन्सर्ट करून घेते. आणि इथं चेनमध्ये रनर इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला जो मधला पीस होता तिथे आपल्याला बरोबर मिडलमध्ये मार्किंग करायची आहे. जर तुम्हाला मिडलमध्ये अशी मार्किंग येत नसेल करता, जर त्यामुळे आपल्याला तिथे आपण टेपच्या साहाय्याने सुद्धा मिडल काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं 2 पीस भेटणार आहेत. तर बघा, इथे मी तुम्हाला खूप स्टेप बाय स्टेप आणि एकदम सावकाशपणे सगळे व्हिडिओजमध्येच माहिती देत असते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट टाईप करायला विसरू नका. तर बघा, इथं आपले इथं 2 पीस रेडी झालेत. त्यानंतर आपल्याला त्याच मापाचे इथं अस्तर पण कट करून घ्यायचं आहे. आणि ते अस्तर आपल्याला या पीसवरती स्क्वेअरमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपले जे बाहेरचे 2 पॉकेट्स आहेत ते रेडी होणार आहेत. त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर बघा, इथं मी 2 पीस इथं जॉईन करून घेतले. त्यानंतर आपल्याला एक सेम चेन घ्यायची आहे त्याच मापाची. आणि इथं आपल्याला जे 2 पीस आहेत ते त्या चेनच्या साह्याने आपल्याला जोडून घ्यायचे. तर बघा, इथं मी ही चेन आहे ती जॉईन करून घेते. आणि जी प्रोसेस आपण आत्ता मग अशी केली होती सेम हीच प्रोसेस करायची आहे. चेन जोडायची, त्याला उलटं करून घ्यायचं आणि दाब शिलाई देऊन घ्यायची. आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरा पीस सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आम्ही 2 पीस जॉईन करून घेतलेत. आणि आपल्याला हे 2 पीस जॉईन केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा एक रनर इन्सर्ट करून घ्यायचा आहे. आता रनर चेनमध्ये लावण्याच्या 3 पद्धती मी आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केली आहे. जर तुम्हाला चेनमध्ये रनर टाकता येत नसेल तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता.
तर बघा इथे मी अशा पद्धतीने हे एक पीस आहे तो आपला रेडी करून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला जो दुसरा पीस होता तिथं आपल्याला मिडलची मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडला, आणि ही मिडलची मार्किंग झाल्यानंतर आपल्याला याच्यात वेलक्रो जॉईन करण्यासाठी खालतून वरती 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे, आणि मिडल इथून आपण जो काढलेला आहे त्यावरती बरोबर आपल्याला इथं ती मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा इथं मी दोन्ही मार्किंग दोन्ही साईडला करून घेते, आणि आपण याच्यात मॅग्नेट बटन तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यात मॅग्नेट बटन लावू शकता, पण आपण इथे मॅग्नेट बटनचा यूज न करता वेलक्रो लावलेला आहे। तर बघा इथे मी अशा प्रकारे मार्किंग करून घेतली। त्यानंतर जो आपला वेलक्रो आहे तो इथं कट करून घेतला, आणि दोन्ही पीस सेपरेट करून एक या बाजूला आणि दुसरा त्या बाजूला असं करत आपण याला इथे स्टिच करून घेणार आहोत। तर बघा इथं आपला वेलक्रो सुद्धा इथं अटॅच करून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथे आपण जे आपले बेल्ट आहे तो हँग करण्यासाठी इथं आपल्याला 2 डी रिंग्स जॉईन करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी आपल्याला इथं 2 डी रिंग्स लागतील, आणि त्यानंतर आपल्याला इथं 2 रेडीमेड बेल्टचे स्ट्रॅप लागणार आहेत 4 इंचाचे। तर बघा इथं मी असे 4 इंचाचे 2 स्ट्रॅप कट करून घेतले। त्यानंतर जी आपली डी रिंग आहे ती व्यवस्थितपणे याच अडकून घ्यायची, आणि त्यानंतर हे डबल फोल्ड करून जी आपली मिडलची चेन आहे तिथे एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरी अशी करत ही डी रिंग ठेवून घ्यायची आहे, आणि त्यानंतर ते व्यवस्थितपणे स्टिच करून घ्यायचे, आणि ती आपली रिंग आहे ती आतल्या बाजूने असावी जेणेकरून ते ओपन केल्यानंतर बाहेरच्या दिशेने येईल। तर बघा याच्यावरती आपल्याला 4 ते 5 शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर आपण आपलं जे दोन्ही पीस आहे ते एकमेकांवरती व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचे, मिडलला मिडल जोडून, आणि त्यानंतर आपल्याला 4ही साईडनी याला शिलाई देऊन घ्यायची आहे, आणि मी याला 4ही साईडनी स्टिच करून घेते। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या व्हिडिओ खाली एक लाईक आणि कमेंट प्लीज करत चला, जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि मला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते। सो प्लीज 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 एक लाईक आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा आणि मला सपोर्ट करा। तुमच्या रिक्वेस्टनुसार मी तुमच्या रिक्वेस्टमध्ये जे बॅगचे तुम्ही नावं सांगता किंवा मग ज्या टाईपचे तुम्ही बॅग सांगता ते मी इथं स्टिच करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, आणि रोज असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते। सो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। तर बघा इथे अशा प्रकारे मी 4ही साईडनं जॉईन करून घेतले। त्यानंतर आपल्याला याला पायपिंग करून घ्यायची। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पायपिंग स्किप करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही, पण मी इथं पायपिंग करून घेते। त्यानंतर आपल्याला जे दोन्ही पीस आहेत ते आपल्याला उलटे करून घ्यायचेत, आणि व्यवस्थितपणे 4ही साईडने आपल्याला कॉर्नर्स बाहेर काढून घ्यायचेत, आणि हे कॉर्नर्स बाहेर काढल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे हे सगळं ओपन करून त्यानंतर डबल फोल्ड करून वेलक्रोला एकमेकांना जे पार्ट्स आहेत ते आपण व्यवस्थितपणे अटॅच करून घेणार आहोत, आणि अशा पद्धतीने आपली खूप युजफुल ही जी स्लिंग बॅग आहे ती रेडी होते। ही आपण कॉलेजमध्ये किंवा मग डेली यूजसाठी किंवा मग कुठे बाहेर जात असेल शॉपिंगसाठी सुद्धा इथं यूज करू शकतो। तुम्ही या स्लिंग बॅग घरी बसल्या बसल्या बनवून सेल करू शकता। यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर ऑर्डर्स मिळतील, कारण की सध्याची जी ट्रेंडिंग आणि ज्या बॅग्स जास्त लेडीज यूज करतात त्या ह्या स्लिंग बॅगच आहेत, कारण की ह्या स्लिंग बॅग सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे, आणि हे 4 पॉकेट्समध्ये असल्याने आपल्याला याच्यात भरपूर ह्याच्यात ऑर्डर्स मिळणार आहेत। तर बघा इथे मी व्यवस्थितपणे सगळं ओपन करून घेतलं। त्यानंतर आता आपल्याला याला स्ट्रॅप अटॅच करून घ्यायची। तर बघा याच्यासाठी मी बेल्ट इथं 55 इंचाचा घेतलाय, जेणेकरून ऑल साईजसाठी हा बेल्ट आहे तो आपला व्यवस्थितपणे कम्फर्टेबल असेल। तर बघा एका साईडने आपण इथे मी हा बेल्ट अटॅच करून घेते, आणि त्यानंतर इथं मी स्टिच करून घेणार आहे एका साईडने। आता हा बेल्ट मी एका साईडने स्टिच करून घेते। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने व्यवस्थितपणे ज्या दिशेने आहे त्या दिशेने सरळ करत दुसऱ्या बाजूने सुद्धा याच्यात आपल्याला जे आपला ऍडजस्टर आहे ते अडकून घ्यायचंय। आणि जर तुम्हाला ऍडजस्टर कसं लावायचं त्याचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी याच्यावरती खूप डिटेलमध्ये म्हणजे एक स्लोमध्ये व्हिडिओ घेऊन येईल की ऍडजस्टर बॅगला कसं लावायचं ते। तर बघा इथं जे मी ऍडजस्टर लावलंय ते व्यवस्थितपणे बाहेरच्या साईडने येईल असं करत ह्याच्यामध्ये अडकून घेतलं। त्यानंतर वरच्या साईडने खाली मी जे स्ट्रॅप ठेवलं होतं ते व्यवस्थितपणे या ऍडजस्टरमधून डबल काढून घेते, आणि त्यानंतर आपल्याला जे आतल्या साईडमध्ये जे 2 स्ट्रॅप आहेत ते व्यवस्थितपणे एकमेकांना जॉईन करून घ्यायचे, आणि त्यानंतर अशा प्रकारे आपली सुंदर युजफुल टिकाऊ आणि मेन म्हणजे कुठेही
नेता येईल. वॉशेबल स्टिफ राहणारी आपली ही स्लिंग बॅग रेडी होणार आहे. जर तुम्हाला मला याची ऑर्डर द्यायची असेल तर प्लीज इंस्टाग्रामवरती DM करा, तिथे तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. आणि ही बॅग घरी ट्राय करून नक्की बघा आणि तुम्हाला ही बॅग जमली की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो भेटूया नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.